आपण आता केमिकल इक्वेशन बघतोय. केमिकल इक्वेशन मध्ये दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन वर्ड इक्वेशन, अनदर वन केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन नावाचं जे वर्ड आणि केमिकल इक्वेशन काय आहे, कंडेन्स फॉर्म मध्ये जे केमिकल फॉर्म्युल्याच्या मदतीने जो तयार होता ते इक्वेशन आहे ते आली केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन मी तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हिअर ते गिवन एज अ एक्झाम्पल aqueous solution of copper sulfate. Aqueous means what? Water soluble. काय असतं ते? वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल कॉपर सल्फेट जे आहे म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये जे आहे त्यात तुम्ही झिंक डस्ट टाकली. तर झिंक डस्ट टाकल्यानंतर काय झालं, तर तेच जे सोल्युशन आहे ते कॉपर सल्फेटच्या जागेवर काय झालं, झिंक सल्फेट, आणि सेपरेटली तुम्हाला काय भेटलं, कॉपर. हे तुम्ही पूर्ण वर्ड्स मध्ये लिहिलंय आणि हेच केमिकल इक्वेशन मध्ये कसं लिहिणार, CuSO4 plus zinc becomes here Cu. Cu is going to be replaced with zinc. So zinc SO4 and then copper is extracted. Okay. Some symbols are given here. Aqueous, dust. तर ते आपण वर्ड इक्वेशन जेव्हा शिकलो, पूर्ण इक्वेशन आपल्याला जेव्हा शिकायची आहे तेव्हा सांगेल. ही जी लेफ्ट हँड साइड आहे त्याला म्हटलं जातं रिॲक्टंट आणि राईट हँड साइडला प्रोडक्ट.